हॅलो, मी स्नेहा आणि आज आपण बातचीत करणार आहोत चित्रा लेले हिच्याशी. चित्रा लेले ही एक मॅनेजमेंट प्रोफेशनल आहे. तिने बिट्स पिलानीतून तिचं शिक्षण पूर्ण केलंय. मातृभाषा मराठी असून सुद्धा तिचं इंग्रजी कवितांवर असलेलं प्रभुत्व आपल्याला दिसून येतं आणि याचमुळे आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा तिचं कौतुक केलंय. त्यांच्याकडून तिच्या या इंग्रजी कवितांसाठी तिला आता अप्रिसिएशन लेटर सुद्धा मिळालंय. अनेक मोठमोठ्या मॅगझिन्समध्ये, न्यूजपेपर्समध्ये आणि लिटररी जर्नल्समध्ये तिच्या ह्या इंग्रजी कविता पब्लिश सुद्धा झाल्या आहेत. पोएट्री सोसायटी ऑफ इंडिया, पोएट्स इंटरनॅशनल, कोनिफर्स कॉल, द वर्ल्ड पीस ऑर्गनायझेशन, द राईट कमांड, USAचं हेवी बेअर अशा अनेक नामांकित जर्नल्समध्ये तिच्या कविता पब्लिश झाल्या आहेत. तिने आता मॅनेजमेंटवरची 2-3 पुस्तकंही लिहिली आहेत. त्यातलं पहिलं पुस्तक आता ऑगस्टमध्ये पब्लिश होतंय आणि त्यानंतर तिच्या कवितांचं पुस्तक सुद्धा प्रकाशित होणार आहे. सो तिच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया. हॅलो चित्रा, तुझं ई सकाळमध्ये स्वागत. मला सांग की तुला इंग्लिश पोएम्स लिहायची प्रेरणा कोणाकडून मिळाली आणि वयाच्या कितव्या वर्षापासून ह्या कविता लिहितेस? नमस्कार. मला लहानपणापासून पोएम्स वाचायची खूप आवड आहे. माझे आई वडील सुद्धा खूप पुस्तकं वाचतात. त्यांची एक मोठी लायब्ररी आहे घरी. तर तेव्हापासूनच मला खूप एक्सपोजर मिळालं मोठमोठ्या पोएट्सच्या पुस्तकांबद्दल. त्याच्यामुळे मला वाटलं की मी लिहिण्याचा प्रयत्न करीन. आणि इन्स्पिरेशन म्हणजे अवतीभोवती इतक्या घटना घडत असतात, इतके सारे घटक असतात ज्याच्याकडून इन्स्पायर होऊन तुम्ही तुमचे स्वतःचे थॉट्स लिहू शकता. त्याच्यामुळे मी लिहित गेले. मला खूप सारे बक्षिसं मिळत गेली आणि मला त्याच्यामुळे खूप प्रेरणा मिळाली आणि मी साधारण 10वी पासून लिहित गेले. तर मला सांग की तू ज्या पोएम्स लिहितेस त्यांचे विषय काय असतात? म्हणजे काही तर प्रेमावरच्या असतात, काही लोक निसर्गावरच्या, असं काही स्पेसिफिक विषयावर तू लिहितेस का कुठल्याही विषयावर तू लिहितेस? मी जनरली मोस्टली सगळ्या विषयावरती लिहिते, पण माझा बेसिक फोकस वर्ल्ड पीस वरती असतो. त्याच्यामुळेच मला बऱ्याच ठिकाणी पोएम्स इन्व्हाइट केल्या गेल्या माझ्या वर्ल्ड पीसच्या पोएम्स बघून. बरेच वर्ष मी पोएट्री लिहित गेले. त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी पोएट्रीच्या व्यतिरिक्त आर्टिकल्स किंवा इन्स्पिरेशनल आर्टिकल्स जे म्हणतो आपण लिहू शकतो. साधारण BA सेकंड इयर पासून मी एक डायरी मेंटेन करायला लागले, ज्याच्यात मी स्वतःचे विचार टिपत गेले. आणि मग एक दिवस आईला असं वाटलं की ही डायरी एका पुस्तकात रूपांतर आपण करू शकतो ह्या डायरीचं. तर मी पब्लिशर्सला अप्रोच झाले, बऱ्याच इंटरनॅशनल पब्लिशर्सला. आणि त्याच्यातला तिसरा जो पब्लिशर त्यांनी मला म्हटलं ठीक आहे, आम्ही तुमचं पुस्तक छापणार आहोत. तर ते ऑगस्टमध्ये पुस्तक येणार आहे. चित्रा, तू आता जस्ट इतक्यातच पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंस आणि इतक्या लहान वयात तुला प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडनं अप्रिसिएशन लेटर आलंय तुझ्या कवितांसाठी. त्याबद्दल कसं वाटतंय? आणि आता ही जी तुझी पुढे 3 पुस्तकं प्रकाशित होत आहेत त्याबद्दलही आम्हाला सांग, कशावर आहेत आणि कधी प्रकाशित होत आहेत? साधारण मार्च महिन्यात मी आपल्या प्रेसिडेंटला माझ्या पुस्तकांबद्दल, कवितांबद्दल पार्सल पाठवलं होतं. त्याच्यात बऱ्याच कविता होत्या वर्ल्ड पीस वरती, बऱ्याच विषयावरती. अचानक 2 महिन्यात मला लेटर ऑफ अप्रिसिएशन मिळालं शिक्क्यासोबत आणि त्यांच्या सिग्नेचर सोबत. आणि ते बघितलं ती मला काही कळलं काय झालंय. आणि त्या पब्लिशरलाच मी शेअर केलं, माझ्या पब्लिशरला. तर त्यांनी मला नंतर 3 पुस्तकं अजून लिहायला दिली. ही 3ही पुस्तकं मॅनेजमेंट ह्या विषयावरती आहेत. आणि माझं जे 4थं पुस्तक आहे ते माझ्या कवितांवरती आहे. आणि पुढच्या महिन्यात माझं मॅनेजमेंटचं पहिलं पुस्तक प्रकाशित होणार आहे. सो तुला एकदम आनंद झाला असेल ना चित्रा, जेव्हा तुला प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडनं लेटर मिळालं. आणि आय एम शुअर की तू खूपच हॅपी आहेस त्यामुळे. आणि मला सांग की ही तर तुझी एक ग्रेट अचीव्हमेंट आहे आतापर्यंतची इतक्या लहान वयात. पण ह्या बरोबरच तुला अजून काही अवॉर्ड्स मिळालेत का, किंवा असं कोणाचं अप्रिसिएशन मिळालंय जे तुला आमच्याबरोबर शेअर करावं असं वाटतं? हो, नक्कीच स्नेहा. मला बरेच सारे अजून अप्रिसिएशन अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ओरिसाची होली इन्स्टिट्यूट म्हणजे होम ऑफ लेटर्स, त्यांच्या डायरेक्टरनी माझं नाव नॉमिनेट केलं होतं. त्यांच्या तिथे दरवर्षी होली क्रिएटिव्ह जायंट अवॉर्ड्स हे दिले जातात. आणि 2000 एंट्रीज पैकी 10 एंट्रीज शॉर्टलिस्ट केले जातात आणि त्याच्यापैकी माझी एक एंट्री होती. अच्छा. तर मला ह्या वर्षी क्रिएटिव्ह जायंट अवॉर्ड 2009 असा पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर. आणि त्या व्यतिरिक्त मला बरेच वर्ल्ड लीडर्स म्हणजे जसं की प्रेसिडेंट ऑफ आयर्लंड, प्रेसिडेंट ऑफ क्रोएशिया, प्रीमियर ऑफ ब्रिटिश कोलंबिया ह्यांच्याकडून मला अप्रिसिएशन लेटर्स मिळालेत माझ्या पोएट्रीसाठी. आणि मला अजून एक अवॉर्ड मिळालंय, ते आहे द टॉप पोएम अवॉर्ड फ्रॉम द एशियन अमेरिकन पोएट्री जर्नल. त्याला म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ते अवॉर्ड नुसतं दिलं जात नाही, पण तुमच्या कविता त्यांच्या साईटवरती 2-2, 3-3 महिने फीचर केल्या जातात. तर तुम्ही माझ्या कविता तिथेच वाचू शकता. तुम्ही गुगलवरती जाऊन द एशियन अमेरिकन पोएट्री जर्नल टाकलं, त्यांची पहिली जी सर्च रिझल्ट येतो ती त्यांची वेबसाईट आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या कविता बऱ्याच ऑनलाईन जर्नल्समध्ये वाचू शकता. आणि मी तुम्हाला अजून काही वेबसाईट सांगते जिथे जाऊन तुम्ही माझ्या कविता वाचू शकता. एक म्हणजे आहे poemhunter.com.
इथे खूप साऱ्या कविता आहेत माझ्या. आणि अजून एक चांगली वेबसाईट आहे poetsinternational.com, जिथे तुम्ही माझ्या कविता वाचू शकता. ओके, जरूर चित्रा, आम्ही तिथे या वेबसाईट्सला नक्की व्हिजिट करू आणि तुझ्या कविता वाचू. आणि आता शेवटी आमच्या सगळ्या श्रोत्यांना ई सकाळच्या हे सांग की तुझे आता भविष्यातले काही प्लॅन्स आहेत का, किंवा अजून तू काही ठरवलंयस का की ह्या विषयांवर लिहिणार किंवा ह्या विषयांवर मी कविता करणार आहे ज्या माझ्या हातनं राहून गेल्यात, असं काही वाटतंय का? आता सध्या तर मी माझ्या दुसऱ्या पुस्तकावरती काम सुरू केलंय कविताच्या. पहिलं पुस्तक अजून यायचं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मला अजून खूप शिकायचं आहे ह्या क्षेत्रात, म्हणून मी ऑनलाईन कोर्सेस जॉईन करते किंवा माझे खूप मेंटर्स आहेत इथे जे मला काय काय नवीन कविताचे फॉर्म्स शिकवतात. आता मी सध्या हायकू शिकतेय, जे जॅपनीज फॉर्म आहे कविताचा, लहान फॉर्म आहे. आणि असं मला खूप शिकत जायचंय. लेट्स होप फॉर द बेस्ट. आय विल अचीव्ह व्हॉट आय वॉन्ट. चित्रा, तू इथे ई सकाळसाठी आलीस आणि आम्हाला खूप छान तुझं बॅकग्राऊंड सांगितलंस आणि तुझ्या इंग्रजी कवितांबद्दल आम्हाला खूप माहिती दिलीस. त्याबद्दल ई सकाळतर्फे तुझे खूप आभार. थँक्यू स्नेहा. मी सुद्धा तुझे आणि तुझ्या सबंध टीमचे, म्हणजे ई सकाळ टीमचे मनापासून आभारी आहे की तुम्ही मला ही इतकी मोठी संधी दिली. आणि ह्याच्यामुळे सबंध जगातल्या ई सकाळच्या वाचकांना हे कळालं की मी इंग्लिश कविता करते आणि माझं कार्य आता किती वाढतंय. मला इथे बोलवल्याबद्दल मी सुद्धा ई सकाळ टीमचे मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर.